नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे माझ्या मित्र मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो। तर मित्र मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो, डिसेंबर महिना महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठरणार फायद्याचा। नवीन सरकार स्थापन झाल्याबरोबर हा निर्णय होणार आहे अशी मोठी अपडेट पुढे येत आहे। नेमका कोणता निर्णय होणार आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे। खरे तर सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा धुराळा सुरू आहे, पण आता निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 तारखेला मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। यानंतर अवघ्या 3 दिवसात म्हणजे 23 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। यंदा महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटामध्ये जोरदार काटेकी टक्कर दिसत आहे। यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोणाचे सरकार येणार हे पाहणे विशेष उत्सुकाचे ठरणार आहे। मात्र महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापित झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे। आम्ही आपणास सांगू इच्छितो की नुकत्याच काही दिवसापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% वरून 53% करण्यात आला आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली ही महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासून लागू झालेली आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली असल्याने आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील राज्य कर्मचाऱ्यांना देखील ही वाढ लागू होणे अपेक्षित आहे। खरे तर राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून आचारसंहिता कालावधीतच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती। आचारसंहिता महागाई भत्ता वाढ लागू करण्यासाठी अडसर ठरत नाही असे म्हणत राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून लवकरात लवकर डीए वाढीची मागणी करण्यात आली होती। मात्र सरकारकडून याबाबतचा निर्णय घेतला गेला नाही। आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला नाही, पण महाराष्ट्रात निवडणुका निकाल लागल्यानंतर जे नवीन सरकार स्थापित करणार ते नवीन सरकार सत्ता स्थापन केल्यानंतर लवकरात लवकर महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेणार आहे। डिसेंबर महिन्यात याबाबत नवीन सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे। मीडिया रिपोर्ट्समध्ये व्यक्त केले जात आहे। सध्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना 50% दराने महागाई भत्ता वाढ लागू आहे। मात्र आता हा महागाई भत्ता 3% वाढणार आहे। म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% महागाई भत्ता होणार आहे। आणि डिसेंबर महिन्याच्या पगारासोबत जो पगार जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्या पगारासोबत महागाई भत्तावाढीचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।